नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज. आपल्या चॅनलचं नाव फार्माशास्त्र. आणि आज आपण पाहणार आहे की फार्मसीचे जे सगळे विषय आहेत ते एकमेकांशी कसे कोरिलेट करतात. ठीक आहे. आता फार्मसी हा एक खूप वाईड सब्जेक्ट आहे, खूप एक वाईड ब्रांच आहे. आणि त्याचे सगळे सब्जेक्ट्स आय थिंक टोटल 43 सब्जेक्ट होतात. तर सगळे सब्जेक्ट जर एकाच पारड्यात तोलायचे गेले तर ते शक्य नाही. त्यामुळे आपण काय करणार की त्याचे विविध आपण पार्ट्स करणार, कसं ते एकमेकाशी कोरिलेट होतं ते आपण पाहू. त्यासाठी मी एक युक्ती केलेली आहे. ते आपण पाहू की कसं ड्रग जे आहे ते मार्केटमध्ये कसं पोहोचतं आणि ड्रग मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर आपल्यापर्यंत कसं पोहोचतं आणि आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या शरीरात त्याचा काय इफेक्ट होतो. ठीक आहे. हे सगळं जेव्हा आपण पाहू त्याच्यातच मी हे जे आपले सगळे विषय आहेत ते जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कसे मग त्या प्रोसेसमध्ये कसे ते एकरूप होतात आणि त्याच्यानंतर कसे ते आपल्यापर्यंत ड्रग पोहोचते हे आपण पाहू. तर ड्रग बनवायचा, ठीक आहे, त्याची रिसर्च करायची, नवीन ड्रग बनवायचा, त्याच्यानंतर त्याचं अप्रूव्हल घ्यायचं, त्याच्यानंतर त्याचं मार्केटमध्ये तो ड्रग आपण पोचवायचा आणि मार्केटमध्ये पोचल्यानंतर आपल्यापर्यंत तो ड्रग कसा पोचतो आणि आपल्यापर्यंत पोचल्यानंतर तो ड्रग कसा बॉडीमध्ये इफेक्ट करतो, या अशा 4 प्रोसेस आहेत. तर याच प्रोसेसमध्ये आपण नंतर विविध सब्जेक्ट डिवाईड केलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप आहे हाऊ न्यू ड्रग इज मेड किंवा फॉर्म्युलेशन ऑफ न्यू ड्रग. नवीन ड्रग कसा बनवायचा किंवा त्याची फॉर्म्युलेशन कशी करायची. त्याच्यानंतर ठीक आहे, आता आपण नवीन ड्रग बनवला आहे त्याच्यासाठी सुटेबल एक डोसेज फॉर्म शोधायला हवा. तो सुटेबल डोसेज फॉर्म आपण शोधला, त्याच्यानंतर आपण कसं त्याचं कंपनीमध्ये प्रोडक्शन करतो हीच नेक्स्ट स्टेप आहे, जी की सेकंड स्टेप आहे. त्याच्यानंतर हाऊ द ड्रग ऑर डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मचा अर्थ टॅबलेट, कॅप्सूल्स, सिरप जे काय आहे. हाऊ द ड्रग ऑर डोसेज फॉर्म रिचेस टू अस. आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप म्हणजे हाऊ द ड्रग ॲक्ट्स इन द ह्यूमन बॉडी. ठीक आहे. हाऊ द ड्रग ऑर द डोसेज फ्रॉम रिचेस टू अस. आणि त्याच्यानंतर ड्रग आपल्या बॉडीमध्ये कसं ॲक्ट करतो. तर आपण सगळ्यात पहिलं पाहू की हाऊ न्यू ड्रग इज मेड. ठीक आहे. नवीन ड्रग कसा बनवायचा. तर नवीन ड्रग बनवण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. त्या गोष्टीमध्येच एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे ह्यूमन बॉडी. ठीक आहे. आपल्याला आधी माहीत असायला पाहिजे की ह्यूमन बॉडी जी आहे ती कसं काम करते. ठीक आहे. ह्यूमन बॉडी कसं काम करते ते माहीत असल्याशिवाय ड्रग कसा बनवायचा आणि ड्रग बनवल्यानंतर तो बॉडीवरती काय इफेक्ट करेल हे आपल्याला माहीत होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट अशी की ह्यूमन बॉडी कशी काम करते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला सब्जेक्ट जो या बीटमध्ये आहे तो आहे ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ह्यूमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी
खूप एक बेसिक सब्जेक्ट आहे जो की सेमिस्टर फर्स्टचा सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टर आणि थर्ड सेमिस्टरमध्ये देखील आहे. ह्युमन ॲनाटॉमी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड हे तिन्ही विषय मिळून आपण बोलत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय आपण ह्युमन बॉडीची स्टडी केली. आपण ह्युमन बॉडीचं जे काही ॲनाटॉमी आहे, जे काही फिजिओलॉजी आहे, ह्युमन बॉडी काय आहे, त्याचे ऑर्गन्स काय आहेत, ते कसे काम करतात आणि कोऑर्डिनेशनमध्ये आपली बॉडी कशी काम करते हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर हे झालं ह्युमन बॉडीचं मेकॅनिझम आपण पाहिलं. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये काय होतं, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये शरीराचं जे काही मायक्रो लेवलला शरीर कसं काम करतं, केमिकल लेवलवरती शरीरामध्ये नेमकं काय होतं. आता आपण खाल्ल्यानंतर काय होतं, खाल्ल्यानंतर ते ॲब्झॉर्प्शन कसं होतं, त्याच्यानंतर कुठले प्रोसेस होतात. ठीक आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये बरेच सायकल असतात. क्रेब्स सायकल असते, त्याच्यानंतर युरिया सायकल असते, त्याच्यानंतर असते ग्लायकोलिसिस असते, त्याच्यानंतर ग्लुकोनिओजेनेसिस ही पण एक प्रोसेस असते. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी आहेत बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. मग बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो की मायक्रो लेवलवरती, ठीक आहे, केमिकल लेवलवरती बॉडीमध्ये काय होतं. ठीक आहे. या दोन गोष्टी आपण शिकलो. याच्यानंतर आपल्याला शिकायला हवं की जो डिसीज आहे, ठीक आहे, डिसीज जो आहे, डिसीज बॉडीवरती काय करणार. ठीक आहे. तर डिसीजचं जे काही मेकॅनिझम आहे की डिसीज एखादा डिसीज आपल्याला कसा होतो, त्याच्यानंतर बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, आपल्याला सर्दी झाल्यानंतर काय होतं. ठीक आहे. तर डिसीजची माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण शिकणार पॅथोफिजिओलॉजी. आता या पूर्ण सब्जेक्टमध्ये डिसीज काय आहे, ठीक आहे, डिसीज काय आहे, त्याच्यानंतर डिसीजची माहिती, डिसीज कसा होतो, डिसीजचे कॉझिंग एजंट्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याची संपूर्ण माहिती या सब्जेक्टमध्ये आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. आता या सब्जेक्टमध्ये आपल्याला डिसीजची माहिती मिळाली. आता डिसीज कॉझिंग जो मेन एजंट आहे, ठीक आहे, डिसीज कॉझिंग मेन एजंट जो आहे, जे की असतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये व्हायरसेस अँड बॅक्टेरिया अँड समटाइम्स फंगाय ऑल्सो. सो व्हायरसेस अँड बॅक्टेरिया अँड फंगाय अँड अदर जे काही स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांची स्टडी आपल्याला करायला हवी. तर ती करण्यासाठी आपल्याला जो सब्जेक्ट आहे विच इज मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण काय शिकतो, तर व्हायरसेस आणि जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची स्टडी आपण करतो मायक्रोबायोलॉजीमध्ये. ती कशाला करायला पाहिजे, तर नंतर जेव्हा डिसीज आपण क्युअर, जे की ड्रग जे आपण पेशंटला देणार, तर तो ड्रग नेमका काय करणार, कुठल्या रिसेप्टरवरती बाइंड होणार. ठीक आहे. तर रिसेप्टरवरती बाइंड होऊन नक्की काय करणार, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत जे की डिसीज कॉज करतात लाईक फंगाय अँड व्हायरसेस, तर त्यांना कसं किल करणार ह्याची स्टडी करण्यासाठी आपल्याला मायक्रोबायोलॉजीची स्टडी करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे विच इज फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट अमॉंग द फार्मसी. ठीक आहे. फार्मॅकोलॉजी 1, फार्मॅकोलॉजी 2 अँड फार्मॅकोलॉजी 3. These 3 subjects which is one subject but it is divided into 3 parts. ठीक आहे. फार्मॅकोलॉजी 1, फार्मॅकोलॉजी 2 अँड फार्मॅकोलॉजी 3. तर हे खूप एक महत्त्वाचे विषय आहेत आपल्याला डिसीजची स्टडी, ठीक आहे, ड्रगचे फॉर्म्युलेशनची स्टडी करण्यासाठी खूप महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत. आता फार्माकोलॉजीमध्ये आपण काय शिकतो, तर ड्रग बॉडीमध्ये कसा एंटर होतो. ठीक आहे.
ड्रग बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं ॲब्झॉर्प्शन कसं होतं, ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं, मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं एक्सक्रिशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण कशा शिकतो तर फार्मॅकोलॉजीमध्ये शिकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायला पाहिजे तर याच्यानंतर आपल्याला ड्रग बनवायचं झालं, ड्रगची प्रोसेस सगळी करायची झालं, नवीन ड्रग आपल्याला बनवायचं आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल ड्रग म्हणजे काय असतं, केमिकल असतं. ठीक आहे. ड्रग म्हणजे केमिकल असतं, तर आपल्याला शिकायला काय पाहिजे, केमिस्ट्री शिकायला पाहिजे. तर नेक्स्ट इज द केमिस्ट्री. सो केमिस्ट्री असा काही सब्जेक्ट, केमिस्ट्री फक्त केमिस्ट्री असा काही सब्जेक्ट आपल्या बी फार्मसीच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ठीक आहे. व्हेरियस नेम्स ऑफ द केमिस्ट्री और व्हेरियस टाइप्स ऑफ द केमिस्ट्रीज आर प्रेझेंट इन आवर सिलेबस. That includes inorganic chemistry, then after we have organic chemistry, organic chemistry 1, 2 and 3. Then we have medicinal chemistry. Medicinal chemistry 1, 2 and 3. सो दिस 3 सब्जेक्ट्स. ठीक आहे. हे 3 जे सब्जेक्ट्स आहेत यामध्ये आपण काय शिकणार तर आपण शिकणार केमिस्ट्री, ड्रगची केमिस्ट्री काय आहे ड्रगचे. ठीक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण इनऑर्गॅनिक ड्रग्सची स्टडी करतो. मोस्ट ऑफ द ड्रग्स विच आर युज्ड इन द फार्मसी और ॲलोपॅथी आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और केमिकल्स. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, त्याच्यामध्ये एक तरी कार्बन ॲटमचा प्रेझेन्स असतो. आता एकही कार्बन ॲटमचा जर प्रेझेन्स असला तर तो कंपाऊंड ठीक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणला जातो. तर CO2 हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की नाही याच्याबद्दल आपण डिस्कस करणार नाही, पण ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आपण इन डेप्थ जे ड्रगची स्टडी आहे लाईक द ॲटॉमिक स्ट्रक्चर मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द ड्रग. ठीक आहे. मॉलिक्युलर स्ट्रक्चर ड्रगचं, त्याच्यानंतर method of preparation of the drug and various other chemical and uses of the drugs that we study in the medicinal chemistry part. So या 3 केमिस्ट्रीमध्ये आपण ड्रगचं सगळं स्टडी केलं, त्याच्यानंतर ड्रगची सगळी केमिस्ट्री स्टडी केली, त्याच्यानंतर जो आपला पार्ट आहे देन ठीक आहे. आता आपण सगळं केलं. ठीक आहे. आपण काय केलं, ह्युमन ॲनाटॉमी शिकलो, आपण शरीराची रचना शिकलो, त्याच्यानंतर आपण त्याचं केमिकल प्रोसेसेस जे काही बॉडीमध्ये होतात ते आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये डिसीजचं जे काही आहे आपण सगळं आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर डिसीज कॉजिंग एजंट्स जे काही आहेत, व्हायरसेस, फंगाय, बॅक्टेरिया जे काही आहेत ते आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर आपण ड्रग बॉडीमध्ये काय काम करतो ठीक आहे ते आपण फार्माकोलॉजीमध्ये शिकलो. त्याच्यानंतर ड्रगचं जे ॲक्च्युअल केमिकल स्ट्रक्चर्स आहेत आणि ड्रगची जी काही सिंथेसिसची प्रोसेस आहे ते आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक अँड मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आपण ते शिकलो. त्याच्यानंतर काय होईल तर आपल्याला गरज पडेल की आता नवीन ड्रग आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. आता नवीन ड्रग आपल्याला बनवायचा तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की नवीन ड्रग कसा बनवायचा आहे. सो द प्रोसेस ऑफ द फॉर्म्युलेशन ऑफ न्यू ड्रग और द मेकिंग ऑफ न्यू ड्रग वेअर वी लर्न इज द सब्जेक्ट इज कॉल्ड बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. बायोस्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथडॉलॉजी. ठीक आहे. बायो स्टॅटिस्टिक्स and research methodology. बायोस्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी
मध्ये आपण काय शिकतो तर रिसर्चची जी काही प्रोसेस आहे, नवीन ड्रगचं जे काही फॉर्म्युलेशन आहे ते आपण शिकतो. ठीक आहे. तर आपल्याला रिसर्च करायला पाहिजे. नवीन ड्रग आपल्याला बनवायचा झाला तर आपल्याला जे काही माहिती ऑलरेडी अवेलेबल आहे त्या डिसीजबद्दल ती आपल्याला स्टडी करायला पाहिजे. त्या डिसीजवरती मग कसा आपल्याला नवीन ड्रग इफेक्टिव्ह होईल ती आपल्याला स्टडी करायला पाहिजे. आता रिसर्च हा एक खूप मोठा टॉपिक आहे. तो या लेवलवरती आपल्याला डिस्कस करता येणार नाही, पण बेसिक हे आहे की रिसर्च आपल्याला करायला पाहिजे. सो द रिसर्च मेथडॉलॉजी पार्ट अँड द बायोस्टॅटिस्टिक्स पार्ट इज, ठीक आहे. आता आपण नवीन ड्रग बनवला, त्याचे जे काही रीडिंग्स आहेत, त्याचा जो काही डाटा आहे तो आपण बायोस्टॅटिस्टिक्समध्ये कलेक्ट करतो आणि त्याचं एक मिनिंगफुल रिप्रेझेंटेशन आपण बायोस्टॅटिस्टिक्समध्ये करतो. सो दिस इज द सब्जेक्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द रिसर्च पर्स्पेक्टिव्ह. देन आफ्टर, ठीक आहे, आता आपण काय केलं, रिसर्च केलं, आपण नवीन ड्रग बनवला. ठीक आहे. नवीन ड्रग बनवल्यानंतर आता आपण काय करणार तर आपल्याला आता त्या ड्रगचं ॲनालिसिस करायला पाहिजे. सो वी हॅव टू स्टडी द फार्मास्युटिकल ॲनालिसिस. फार्मास्युटिकल ॲनालिसिस आपल्याला करायला पाहिजे. फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये काय करायचं तर ड्रगचं जे काही फिजिकल, केमिकल आणि ड्रगची जी प्युरिटी आहे ते आपल्याला पाहायला पाहिजे. फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो तर व्हेरियस असे वी परफॉर्म इन द फार्मास्युटिकल ॲनालिसिस. त्याची गरज काय तर पर्सेंटेज प्युरिटी ऑफ द ड्रग बघायला आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा अभ्यास करतो. देन आफ्टर वी हॅव instrumental methods of analysis. फार्मास्युटिकल ॲनालिसिस मध्ये बेसिक आहे आणि इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिसमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात, ठीक आहे, UV झालं, त्याच्यानंतर IR झालं, त्याच्यानंतर फ्लेम फोटोमीटर झालं, HPLC झालं, याची स्टडी आपण कशामध्ये करतो तर इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते ॲडव्हान्स्ड स्टडी ऑफ द ड्रग करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर ठीक आहे, हे झालं. याच्यामध्ये आपण नवीन ड्रग बनवला, त्याचं ॲनालिसिस केलं. ठीक आहे. आता सगळं झालं. आता काय केलं आपण, ड्रगचं प्रोडक्शन केलं. ठीक आहे. स्मॉल स्केलमध्ये आपल्याला प्रोडक्शन करायला पाहिजे. ठीक आहे. आपण स्मॉल स्केलमध्ये प्रोडक्शन केलं, थोडंसं ड्रग आपण बनवलं. लार्ज स्केलमध्ये आपण अजून करत नाही. ठीक आहे, कारण की आपल्याला त्याचा अप्रूव्हल भेटलेलं नाही. स्मॉल स्केलमध्ये आपण प्रोडक्शन केलं. ते कसं केलं ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये पाहू. पण आताच्या स्टेपला आपण त्याचं स्मॉल स्केलमध्ये प्रोडक्शन केलं. मग काय करायचं तर त्याची स्टडी करायला पाहिजे. आता त्याची स्टडी कशी करायला पाहिजे तर त्याचा आपल्याला इफेक्ट आणि साईड इफेक्ट्स पाहायला पाहिजेत. ते कसे पाहिजे तर ते आपण पाहिजे इन द सब्जेक्ट कॉल्ड एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, विच इज ऑप्शनल सब्जेक्ट इन द फायनल इयर 8th सेम. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये हा सब्जेक्ट काही घेत नाहीत, पण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये आपण काय करतो तर ड्रगचं जे काही आपण बनवलं आहे त्याची स्टडी ॲनिमल्सवरती आपण करतो. तर त्याची स्टडी कशी करायची, काय नाही करायचं, काय करायचं, ठीक आहे, याचं आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये पाहू. आता काय केलं आपण, आता आपण ड्रग बनवला, सगळं झालं. ठीक आहे. रिसर्च केली, त्याचं ॲनिमलवरती आपण एक्सपेरिमेंट्स केले. ठीक आहे. आता काय करायला पाहिजे तर ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स करायला पाहिजेत. कशाला काय त्याची काय गरज आहे, त्याची गरज अशी आहे की एखादा ड्रग आपण बनवला आणि तो लगेचच्या लगेच मार्केटमध्ये आपण आणू शकत नाही. त्यासाठी काही प्रोसेस आहेत, ड्यू प्रोसेस आहेत. द मेन प्रोसेस ऑफ द अप्रूव्हल ऑफ ड्रग इज फॉर द अप्रूव्हल ऑफ ड्रग इज द ह्युमन क्लिनिकल ट्रायल. सो ह्युमन क्लिनिकल ट्रायल्समध्ये आपण काय करतो तर ह्युमन्सला तो ड्रग जे आहे विथ सुटेबल डोसेज फॉर्म तो आपण ड्रग ह्युमन्सला देतो. इन विच पार्ट ऑफ द स्टडी द ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स. ठीक आहे. तर ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स कसे करायचे त्याची स्टडी आपण पाहणार. कशामध्ये
in the subject called pharmaceutical jurisprudence. ठीक है, ह्यूमन क्लिनिकल ट्रायल्स कशी करायची, त्याची प्रोसेस काय आहे, अप्रूव्हल कसं घ्यायचं, ठीक आहे, ड्यू प्रोसेसेस काय आहेत आणि अजून भरपूर काही लॉज आणि एथिक्स जे काही आहेत ते आपल्याला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आता आपण काय केलं, ह्यूमन क्लिनिकल ट्रायल्स केले. आता आपला ड्रग काय झाला, मास प्रोडक्शनसाठी रेडी झाला. आता मास प्रोडक्शनसाठी रेडी झाला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी मास प्रोडक्शन आपण करू शकत नाही. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी त्या ड्रगचं FDA अप्रूव्हल व्हायला पाहिजे, CDSCO अप्रूव्हल व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर MHRA अप्रूव्हल व्हायला पाहिजे. असं नाही की सगळ्याच कमिटीकडून अप्रूव्हल घ्यावं लागतं. ज्या कंट्रीमध्ये आपल्याला तो ड्रग सेल करायला पाहिजे त्या कंट्रीचं जे काही कमिटी आहे त्याचं आपल्याला अप्रूव्हल घ्यायला पाहिजे. आता इंडियासाठी बोलायचं झालं तर CDSCO ही जी कमिटी आहे याचा आपल्याला अप्रूव्हल घ्यायला पाहिजे. काय, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, FDA जे आहे ते US साठी झालं. ठीक आहे, FDA झालं US साठी. काय, ठीक आहे, आता या जे काही कमिटी आहेत याचा अप्रूव्हल आपल्याला घ्यायला पाहिजे. तर याचं अप्रूव्हल कसं घ्यायचं, तर ड्रगचं जे काही एक्सपेरिमेंट आपण ॲनिमल्सवरती केले, ठीक आहे, रॅट्सवरती जे काही एक्सपेरिमेंट केले, ह्युमन क्लिनिकल ट्रायल्सचे जे काही रिझल्ट असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची सोल्युबिलिटी, जे काही पॅरामीटर्स आपण स्टडी केले ते सगळे या कमिटी पुढे आपल्याला ठेवावे लागणार. त्यानंतर ही कमिटी जे काय आहे ते त्याचा स्टडी करणार. स्टडीमध्ये काय करणार, तर जे काही त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट आहेत त्याची ही कमिटी स्टडी करणार आणि त्याच्यानंतर तो ड्रग अप्रूव्ह करणार. अप्रूव्ह केल्यानंतर काय, तर अप्रूव्ह केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपली येते जी की आहे की आपल्याला त्या ड्रगचं मास प्रोडक्शन कसं करायचं. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं हाऊ न्यू ड्रग इज मेड.